आपण पाहतोय सध्या शिक्षकांचं हे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी हे शिक्षक आंदोलन करताना पाहायला मिळतात। शरद पवार इथे उपस्थित आहेत, खासदार निलेश लंके आहेत आणि रोहित पवार हे रात्रीपासूनच या आंदोलनाच्या स्थळी तळ ठोकून बसलेले आहेत। सध्या 11 वाजता खरं तर या संदर्भात मुख्यमंत्री सुद्धा बैठक घेणार होते, या शिक्षकांशी चर्चा करणार होते, मात्र त्याआधीच आता या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहेत। खासदार निलेश लंके सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आमदार रोहित पवार इथे उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। तर आपण पाहतोय या ठिकाणी आझाद मैदानामध्ये शरद पवार, निलेश लंके आणि रोहित पवार उपस्थित आहेत। या शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या ठिकाणी सरकार नेमका काय निर्णय घेतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण दो पाऊस वरून सुरू आहे आणि छत्र्या घेऊन हे आंदोलक या ठिकाणी बसून आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे। रात्रभर हे शिक्षक या ठिकाणी बसून होते, त्यांच्यासोबत रोहित पवार सुद्धा तळ ठोकून होते आणि आता शरद पवार या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। शिवाय त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके सुद्धा आहेत। काहीच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता साधारणतः मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्याशी चर्चा करणार होते, मात्र या चर्चेनंतर आता या शिक्षकांच्या मागण्या मान्य होतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शाळेला मिळणारं अनुदान वाढवण्यात यावं आणि यासह विना अनुदानित शाळांना सुद्धा लवकरात लवकर अनुदान मिळावं, यासाठी या सगळ्या मागण्यांसाठी आता हे शिक्षक आंदोलन करतात आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी रात्रीपासूनच हे आंदोलन पुकारलंय। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? सध्या हे शिक्षक आणि एकूणच सगळे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार तिथे उपस्थित आहेत, सध्याची काय घडामोड आहे? नक्कीच आपण पाहतोय की विना अनुदानित शिक्षकांचं गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावरती ठिय्या मांडून या सर्व शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। गावाखेड्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद करून आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आणि यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कालपासून आपण जर पाहिलं तर सुद्धा रोहित पवार जे आहे ते काल रात्रीपासून या शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि ते या ठिकाणी शिक्षकांसोबत संपूर्ण रात्रभर या ठिकाणी होते। अनेक शिक्षकांच्या मागण्या आहेत की जी प्रमुख मागणी आहे 2024 सप्टेंबर मध्ये जो GR शासन विना अनुदानित शिक्षक तो GR जो आहे तो तत्काळ लागू करावा, कारण 8 ते 9 महिने झाले हा GR काढून, परंतु अजून देखील हा GR जो आहे तो लागू करण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे तो लवकरात लवकर मान्य करावा आणि तो लागू करावा या संदर्भासाठी या सर्व शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। हजार शिक्षक आझाद मैदानामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये पावसाचं वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या पावसामध्ये देखील हे शिक्षक आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानामध्ये ठिय्या मांडताना पाहायला मिळत आहेत। काल स्वतः मंत्री गिरीश महाजन हे या आंदोलकांची भेट घ्यायला आले होते आणि आज 11:30 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांच्या जे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वतः आंदोलकांनी दिलेली आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक